A small uncharged conducting sphere is placed in contact with an identical sphere but having a 4 into 10 raised to power minus 8 coulomb charge, and then removed to a distance such that the force of repulsion between them is 9 into 10 raised to power minus 3 Newton. The distance between them is. तर इथे आपल्याला म्हटलं आहे एक अनचार्ज स्पियर आहे आणि एक चार्ज स्पियर आहे. आता ह्या दोन स्पियरला जेव्हा आपण कॉन्टॅक्टमध्ये आणलं, राईट, ह्या अनचार्ज स्पियरला जेव्हा आपण चार्ज स्पियरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं, याच्यावर चार्ज लेट्स जर पहिले क्यू असेल तर आता किती बनेल Q/2, कारण दोन्ही स्पियरमध्ये चार्ज जो आहे तो इक्वली डिवाइड होऊन जाणार. ओके, आणि त्याच्यानंतर हा जो चार्ज आहे आपला, ठीक आहे, याला आपण एका डिस्टन्सला घेऊन गेलो सो दॅट फोर्स ऑफ रिपल्शन जो येणार आहे इथे तो किती बनेल 9 into 10 raised to power minus 3 न्यूटन इतका फोर्स बनेल. सो वी नो दॅट कुलम्स लॉ आपल्याला माहिती आहे, F इज इक्वल्स टू इट इज K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. आपल्याला इथे आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे हे आपल्याला नॉर्मली डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, राईट. हे डिस्टन्स किती असेल सो दॅट फोर्स विल बी दिस. तर फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे 9 into 10 raised to power minus 3. के किती असतो 9 into 10 raised to power 9 इंटू Q1 किती बनेल, Q1 म्हणजे याच्यावर चार्ज कन्सिडर करून घ्या Q1 आणि हा चार्ज Q2 कन्सिडर करून घ्या. सो Q1 किती बनेल 2 into 10 raised to power minus 8 बनेल. ओके, आणि Q2 किती बनेल तो पण 2 into 10 raised to power minus 8 बनेल. दिस होल डिवायडेड बाय व्हॉट रे, इट इज आर स्क्वेअर. तर इथे 9 तर कॅन्सल झाला. सो दिस आर स्क्वेअर विल बी इक्वल्स टू व्हॉट, it is 2 into 2 4 into 10 raised to power minus 16 divided by into 10 raised to power 9 पण आहे इथे, आणि हे इकडे 10 raised to power minus 3 खाली येऊन जाणार. तर हे किती बनेल 4 into 10 raised to power minus 7 divided by 10 raised to power minus 3. तर हे 4 into 10 raised to power minus 7 plus 3 झालं, म्हणजे हे किती आलं 4 into 10 raised to power minus 4, आणि हे आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे. तर आरची व्हॅल्यू किती बनेल रे, इट इज 2 into 10 raised to power minus 2 मीटर. बरोबर, हे आपलं झालं आन्सर, म्हणजेच किती 2 सेंटीमीटर. सो करेक्ट आन्सर आपल्याला इथे ऑप्शन ए दिसत आहे.